आज मी ज्या विषयावर प्रामुख्याने बोलणार आहे तो विषय जो आहे तर तो आहे या भारताचे संविधान तयार होत असताना स्त्रियांची काय भूमिका आहे, महिलांची काय भूमिका आहे, महिलांचं योगदान किती आहे. कारण इतकंच नाही, जगाच्या पूर्ण जडणघडणीमध्ये अर्धी लोकसंख्या जवळपास स्त्रियांची आहे, महिलांची आहे. तर त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या भारताच्या संविधानामध्ये काही मी नावं तुमच्यासमोर घेतो. ती नावं अतिशय महत्त्वाची आहेत. पहिलं नाव या ठिकाणी आहे अम्मू स्वामीनाथन. यांनी काय केलं माहीत आहे का, जेंडर इक्वालिटी यावर या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. विचार त्यावर चिंतन करून विश्लेषण करून ते विचार मांडून या ठिकाणी घटना समितीकडे सादर केलेले आहेत. आणि त्यामध्ये या ठिकाणी आर्टिकल 14 आणि 15 याच्यामध्ये आपल्याला त्यांचे विचार आपल्याला दिसतात. दुसरं आहे ॲने मॅसेक्रेन यांनी फेडरलायझेशन अँड युनिटी यावर आपले विचार मांडलेले आहेत.